दापोलीमध्ये बेलदार समाजाच्या लोकांनी केलं गाढव भेट आंदोलन। झोपड्या पाडून 11 वर्ष झाली तरी न्याय मिळाला नाही। तहसीलदारांना भेट दिलं गाढव। अहमदनगर जिल्ह्यात दलितांवरच्या अत्याचारांचं सत्र सुरूच। 14 वर्षांच्या मुलीवर 5 जणांचा लैंगिक अत्याचार। गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ। पाण्यातली वाळू काढण्यासाठी वाळू माफियांनी नीरा नदीचा बंधारा सुरुंगाने उडवला। 100% भरलेला बंधारा उडवल्याने साठवलेलं पाणी वाया। आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण। नदीत रोज मृत्युमुखी पडतात शेकडो मासे। आंबेगाव परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्या सुखरूप बाहेर। जुन्नर परिसरातूनही एकाच महिन्यामध्ये 3 बिबटे जेरबंद। पण बिबट्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न अनुत्तरितच। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी काढलं 24 तासांचं किसान चॅनल। शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी डीडी किसानचा नवा प्रयोग। आणि उंची न कमी असलेल्या छोट्या नवरा नवरीच्या लग्नाची अनोखी गोष्ट। बुलेटिनमध्ये पुढे पाहूयात गोड रिपोर्ट। दापोलीतल्या बातमीने सुरुवात करूया। दापोलीतल्या हरणे गावातल्या भटक्या बेलदार समाजानं आज अनोखं आंदोलन केलंय। महसूल प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयावरती त्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना चक्क एक गाढव भेट देऊन निवेदन देण्यात आलंय। हरणेतल्या भटक्या बेलदार समाजाच्या 15 झोपड्या 2005 साली दापोली तहसीलदार कार्यालयानं तोडून या कुटुंबांना बेघर केलं। गेली 10 वर्षे वेळोवेळी सांगूनही प्रशासन दखल घेत नव्हतं। म्हणून आज समाजानं निवेदनासोबत तहसीलदारांना गाढव भेट दिली। दापोलीमध्ये आज बेलदार समाजानं तहसीलदारांना गाढव भेट आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या झोपड्या 11 वर्षांपूर्वी पाडण्यात आल्या होत्या, पण त्यानंतरही त्यांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्याला घेऊन काहीही करण्यात आलं नाही। आणि म्हणून आज बेलदार समाजाने दापोलीतल्या तहसीलदारांना एक गाढव भेट दिलेली आहे। त्यांनी त्यापूर्वी एक मोर्चा काढला होता आणि या गाढवाला घेऊन थेट तहसीलदार कार्यालयावरती जाऊन ते धडकले आणि तिथे त्यांनी तहसीलदारांना हे गाढव जे आहे ते भेट दिलेलं आहे। झोपड्या पाडून 11 वर्ष झाली तरी त्यांना न्याय मिळाला नव्हता। त्यांचं पुनर्वसन अजूनही करण्यात आलेलं नाहीये आणि याचा निषेध म्हणूनच आणि या गोष्टीची जाणीव तिथल्या प्रशासनाला करून देण्याकरता म्हणून आज त्यांनी एक गाढव जे आहे मोर्चाकडून एक गाढव तिथल्या तहसीलदारांना भेट दिली। आता त्यांची भूमिका अशी आहे की आम्हाला शासनानं दुसरी जागा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि आमचं राहण्याची व्यवस्था करावी। त्यांनी आजपर्यंत शासनाकडे जमीन मागितलेली नाही। शासकीय जमीन मागणीचा प्रस्ताव त्यांनी आजपर्यंत सादर केलेला नाही। त्यांनी फक्त आता निवेदन स्वरूपामध्ये आम्हाला आमची राहण्याची व्यवस्था करावी, आम्हाला शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी आता मागणी उपलब्ध झालेली आहे। ती शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे रिपोर्टर दापोलीचे शिवाजी गोरे आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती। शिवाजी, तहसीलदार जसं म्हणतायत की 11 वर्षापूर्वी त्यांच्या झोपड्या पाडण्यात आला आणि त्यांना त्याच्या बदल्यात म्हणून जी दुसरी जमीन द्यायला हवी होती त्याबद्दलचा प्रस्ताव त्यांनी दिलेला नाहीये। आज या समाजाने आंदोलन केलंय, काय काय घडामोडी घडल्या? तर 10 वर्षापूर्वी 2005 मध्ये या हरणे गावातील बेलदार समाजाच्या काही झोपड्या तोडण्यात आल्या होत्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र त्याच जागेवरती शासकीय जागेवरती अनेकांचे बंगले उभे झालेले आहेत। काही शासकीय जागेवरती अतिक्रमण सुद्धा झालेलं आहे। त्या झोपड्या किंवा ते बंगले न तोडता आज त्या बेलदार समाजाला भटक्या समाजाला एक उद्ध्वस्त करण्याचं काम शासनाने केलेलं आहे आणि त्या भटक्या समाजाच्या 15 झोपड्या तोडल्यानंतर दरवर्षी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर येतो आणि ते दरवर्षी शासनाकडे मागणी करतात की पावसाळ्यामध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था करावी। मात्र प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि गेले 10 वर्ष ते आजही बेघर आहेत आणि ते भाड्याच्या खोलीत किंवा इतरत्र आश्रय घेऊन आहेत। मात्र शासनाने कसल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही आणि आज सुद्धा तहसीलदार मॅडमकडे जेव्हा त्यांनी मोर्चा काढला आणि जेव्हा त्यांनी निवेदन दिलं तेव्हा सुद्धा तहसीलदार मॅडमनी तुमचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडे पाठवू आणि तुम्ही दुसरी जागा मागू शकता, मात्र ती जागा तुम्हाला मिळणार नाही कारण ती जागा समुद्रकिनारी असल्यामुळे त्यावरती अनेकांचा डोळा आहे।
त्यामुळे ती जागा न देता दुसरी जागा द्यायला प्रशासन तयार झालेलं आहे आणि आज सुद्धा भटका समाजाला न्याय मिळालेला नाही. धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीबद्दल. 11 वर्षांपूर्वी या समाजाच्या लोकांच्या झोपड्या तोडण्यात आल्या होत्या, हटवण्यात आल्या होत्या. त्या बदल्यात त्यांना त्यांचं जे पर्यायी पुनर्वसन त्यांचं व्हायला हवं होतं ते अजूनही झालेलं नाहीये. म्हणून आज बेलदार समाजाच्या लोकांनी गाढव भेट आंदोलन तिथे केलेलं आहे. यानंतर जाणून घेऊयात आणखीन एक धक्कादायक बातमी अशी की गेल्या काही वर्षांमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढतानाच दिसते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती हल्ला होतोय. मात्र आता वाळू माफियांनी नदीवरील बंधाराच सुरुंगाने उडवून लावलाय. बारामतीमधल्या कांबळेश्वर गावामधली ही धक्कादायक घटना आहे. पाण्यातील वाळू काढण्यासाठी पाण्याची अडचण होते म्हणून थेट नीरा नदीवरील बंधारा सुरुंगाने उडवून लावल्याचा गंभीर प्रकार घडलाय. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या ठिकाणी नीरा नदीवर असलेला जो बंधारा होता तो काल रात्रीपर्यंत 100% भरला होता. मात्र पहाटे 2च्या सुमारास हा बंधारा सुरुंगाने उडवून देण्यात आला. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे बंधारा उडवून दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले. तसं पाण्यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अगदी पुढच्या 6 महिन्याचं नियोजन केलेलं आहे. हे जर पाणी गेलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काय पुढचे काय प्रोग्राम ठरवले असतील त्याच्यामुळे तो कोलॅप्स होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्याला तर माहिती आहे की शेतीशिवाय बऱ्याचशा लोकांना पर्याय नाही. शेतीवरती असणारे लोक, शेतीवरती असणारे मजूर यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. खरं तर हे काम ज्या लोकांनी केलेलं आहे हे फार घृणास्पद आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. प्रशासनाकडे वारंवार या ठिकाणी तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. अगोदर आता या 8 दिवसामध्ये त्या बंधाऱ्याची डापं पहिल्यांदा चोरीला गेले. नंतर याच्यावर सगळ्या 16 गेट पहिल्यांदा काढण्यात आल्या होत्या. परत आम्ही त्या सगळ्या दाबून बसवल्या आणि पुन्हा मध्यरात्री जवळजवळ 1:30 ते 1:45-2च्या सुमारास एक असा स्फोट झाला की त्याच्या हादरे जवळजवळ 2 किलोमीटर परिसरामध्ये शेतात आम्हाला ऐकायला आलेले होते. आणि नंतर आम्ही इथं 2:30-3 वाजता आल्यानंतर पाहिलं तर हे सगळं कोलॅप्स झालेलं होतं आणि इकडे वायर वगैरे पडलेली होती. त्यांचा वॉचमॅन या ठिकाणी झोपलेला होता पण तो सुद्धा घाबरलेल्या स्थितीमध्ये होता. तो सुद्धा या ठिकाणी एकटा काही करू शकलेला नाही. या उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज होती. हा बंधारा 100% भरलेला होता आणि त्यात वाळू माफियांनी हा बंधारा सुरुंगाने उडून दिल्यामुळे बरंचसं पाणी वाया गेलेलं आहे. याचबद्दल बोलूयात. आमचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे आपल्याबरोबर आहेत. मच्छिंद्र, नदीतील वाळू काढण्यासाठी या वाळू माफियांनी कांबळेश्वर गावातील बंधारा सुरुंगाने उडवलेला आहे. या घटनेनंतर कोणावरती कारवाई करण्यात आली आहे का? आपण पाहतोय की वाळू उपशाच्या माध्यमातून किंवा वाळू माफियांकडून गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने वाढती गुन्हेगारी आपल्याला पाहायला मिळते. अगदी महसूल कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यावरती वाळू माफियांकडून हल्ले होत आहेत. वाळू नेण्यासाठी रस्ता पाहिजे म्हणून शेतकऱ्यांवरती हल्ले होत आहेत. मात्र या वाळू माफियांवरती कोणत्याही प्रकारचा प्रशासनाच्या वतीनं वचक बसलेला नाहीये. आता वाळू माफिया आपण बघतोय की कोणत्या थराला गेलेत. अगदी लोकांवरती गोळीबार असतील की लोकांच्या अंगांवरती गाड्या घालणे असेल असे प्रकार झाल्यानंतर आता वाळू काढण्यासाठी थेट पाण्याची अडचण होते म्हणून थेट बंधारा उडवण्याचा प्रकार जो आहे तो रात्री बारामतीमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर या बंधाऱ्याच्या परिसरात असणारे जे काही शेतकरी आहेत ज्या बंधाऱ्याच्या पाण्यावरती हजारो हेक्टरची जमीन ओलिताखाली आलेली होती किंवा याचं सिंचन ज्याच्यावरती अवलंबून होतं, आता ह्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये या बंधाऱ्यातलं सगळं पाणी जे आहे ते वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान होणार आहे. ह्या शेतीच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? अशा वारंवार घटना होऊन देखील वाळू माफियांना जर थांबवायचं असेल तर प्रशासनातल्या अनेक जे विभाग आहेत जसं की पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, परिवहन अधिकारी असतील याच्या माध्यमातून सगळीकडून जर कारवाया झाल्या तर या वाळू माफियांवरती नक्कीच वचक बसू शकतो. मात्र प्रशासनाची वाळू माफियांवरती कारवाई करायची इच्छा नाही का असा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय. अनेकदा प्रत्येक गावागावातून या वाळू माफियांच्या वरती तक्रारी होत असतात की वाळू उपसा बंद करा. नद्यांचं प्रदूषण या वाळू उपसल्या गेल्यामुळे होत असतं. मात्र कुठल्याही पद्धतीनं कोणतंच प्रशासन वाळू माफियांवरती कारवाई करायला धजवत नाही. याचं नेमकं कारण काय असा प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण की काही आर्थिक लागेबांधे आहेत त्या प्रशासन वाळू माफियांना आता कारवाई करायला देखील घाबरते. अशा पद्धतीचे प्रश्न सामान्य माणसाला या निमित्तानं पडलेले आहेत. मात्र काल रात्री झालेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये
मोठा सिंचनाचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला असताना आता नीरा नदीमध्ये या कांबळेश्वर आणि पंचक्रोशीतील गावातल्या लोकांना पाण्याअभावी तिथं आपले पिकं जी आहेत ती डोळ्यासमोर जळून जाताना पाहावी लागणार आहेत. आता नेमकं प्रशासन किंवा प्रशासनातील इतर सर्व काही जे या वाळू माफियांवरती कारवाई करू शकतील असे सर्व विभाग आता तरी काही कारवाई करतील का, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. धन्यवाद मच्छिंद्र या सगळ्या माहितीबद्दल. या वाळूमुळे बरंचसं पाणी, हा बंधारा उडून दिल्यामुळे बरंचसं पाणी वाया गेलेलं आहे ऐन उन्हाळ्यामध्ये. यानंतर आपण जाणून घेऊयात किसान चॅनलबद्दल. पंतप्रधान मोदींनी आज डीडी किसान हे टीव्ही चॅनल लॉन्च केलंय. शेतकऱ्यांसाठी हे खास चॅनल आहे. जवळपास 14 कोटी शेतकरी परिवारांपर्यंत पोहोचण्याचा डीडीचा मानस आहे. हे फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही पण कामगारांसाठीही असणार आहे. यावर हवामानाचे अपडेट्स, पिकांचे लेटेस्ट दर, खतांची माहिती आणि किमती या सगळ्याबद्दल माहिती दिली जाईल. हवामानाच्या अपडेट्ससाठी डीडीनं हवामान खात्याशी करारही केलाय. सुरुवातीला 6.5 तासांचे ताजे कार्यक्रम यावरती पाहता येतील. त्यानंतर काही काळानं कार्यक्रम वाढवले जातील. अमिताभ बच्चन या चॅनलचे ब्रँड अँबॅसिडर असण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर जाऊयात पंढरपूरमध्ये. बघूयात तिथे काय घडतंय. पंढरपूरच्या वारीच्या काळामध्ये वारकरी आणि विठुरायाच्या जयघोषानं फुलून जाणारा इंद्रायणी काठ अलीकडे गलिच्छ दिसू लागलाय. आळंदीमधून वाहणारी इंद्रायणी नदी आता मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. नदीत रोज शेकडो मासे मृत्युमुखी पडतात. विशेष म्हणजे या माशांमध्ये दुर्मिळ माशांचाही समावेश आहे. मात्र त्याकडे ना आळंदी नगर परिषदेचं लक्ष आहे ना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं. हे मेलेले मासे नदीपात्रातच पडून असल्यामुळे कुजून त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यामुळे नदीचं पाणी आणखी प्रदूषित होत आहे. यामुळे रोगराईचं प्रमाणही वाढत आहे. या समस्येबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे रिपोर्टर गोविंद वाकडे. एका आख्यायिकेनुसार तुकाराम महाराजांनी इंद्रायणीमध्ये त्यांच्या गाथा बुडवल्या होत्या आणि त्या गाथा या माशांनी वर काढल्यामुळे या माशांना वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्व आहे. महाशीर नावाचा हा मासा अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. नदीपात्रातील वाघ असं या माशाला संबोधलं जातं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला वारकरी संप्रदायात देवमासाही म्हणून ओळखलं जातं. मात्र केवळ प्रदूषित पाण्यामुळे आता या माशाची प्रजाती नष्ट होतीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा स्तरही खालावलेला आहे. धरणामध्ये मुबलक पाणी असताना नदीपात्रात मात्र पाणी सोडलं जात नाहीये आणि त्यामुळे या नदीपात्रात आता माशांचा खच पडलेला आहे अक्षरशः आणि त्याचबरोबर पाणीही प्रदूषित झालेलं आहे. वारंवार प्रशासनाला विनंती करूनही या नदीकडे लक्ष दिल्या जात नाहीत. गावकरी वेगवेगळ्या पद्धतीने नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करतंय. या सगळ्या प्रकाराची सरकार दखल घेऊन महाशीर नावाच्या या दुर्मिळ माशाला त्याचबरोबर गावकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवणार का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. गोविंद वाकडे, IBN लोकमत, आळंदी. आणि या बातमीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर एक खास बातमी. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात याचाच प्रत्यय जो आलाय तो बलसाण्यात आलाय. उंचीनं कमी असलेल्या या छोट्या नवरा नवरीच्या अनोख्या लग्नाची ही गोष्ट पाहूयात. हे बावला बावलीचं लग्न नाहीये, हे आहे खरं खुरं लग्न. छोट्याशा नवरा नवरीचं हे लग्न झालं धुळ्यातल्या बलसाण्यामध्ये. 3.5 फुटाचा नवरा धीरज आणि त्याची नवरी पूजा हे दोघं लग्नाच्या बंधनात बांधले गेले. धीरज छाजेड धुळ्यातल्या दोंडाईचा. त्याची उंची 3 फूट 10 इंच. त्यामुळेच योग्य जीवनसाथी मिळेल का याची चिंता त्याला होती. त्याची जीवनसाथी त्याला गवसली ती थेट 300 किलोमीटर लांब असलेल्या मध्य प्रदेशातल्या झांबुआ गावात. इथले प्रवीण खुराना त्यांच्या पूजासाठी अशाच वराच्या शोधात होते. पूजाची उंची आहे 3 फुटांची. त्यामुळे ही अगदी रबने बनादी जोडी ठरली.
आज बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी हो रही है जी। फिलहाल मैं कुछ बोल नहीं पाऊंगी बट हाँ बहुत खुश हूँ। आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि हा योगायोग जुळून आला. उंचीचा कोणताही न्यूनगंड न बाळगता धीरज आणि पूजा आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. धीरज शेअर मार्केटमध्ये काम करतो तर पूजा ही आपल्या गावी एक सुपर मार्केट चालवायची. आई वडिलांची लाडकी असणारी पूजा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे आणि म्हणूनच सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्या असणाऱ्या आपल्या या मुलीचा तिच्या वडिलांना अभिमानच वाटतो. मेरा कोई टेंशन नहीं था और मैंने इसको करीब 8 साल पहले से एक हमारे यहाँ पर सुपर बाजार है झाबुआ में, उसी पे इसको पूरा सुपुर्द कर रखा था और पूरी तरीके से वो हमारा सुपर बाजार संभालती थी और वहाँ पे जो भी कस्टमर आते थे वो भी उसका हौसला बढ़ाते थे, तो काफ़ी अच्छा लगता था. धीरजचा भाऊ विकास हाही उंचीने असाच कमी आहे. त्याचं लग्न 10 वर्षांपूर्वी झालं. हे दोघं भाऊही आपापल्या उद्योगात यशस्वी आहेत. उंचीने कमी असल्याचा कमीपणा त्यांना कधीच वाटला नाही. उलट त्यांचं घरही या भावांनी आपल्या सोयीप्रमाणे बनवून घेतलंय. जग जिंकल्याचा आनंद होतोय. जेवढा आनंद नेपोलियनला जग जिंकून झाला नसेल त्याच्यात डबल आनंद आज मला होतोय. हा इतका अद्भुत सोहळा पाहून आणि इतके माझ्यावर प्रेम करणारे सगळे लोक आज उपस्थित आहे. आपल्या लोकांमध्ये आज आनंद मी साजरा करत आहे. वरात वराडी जेवण असं सागर संगीत झालेलं धीरज आणि पूजाचं लग्न संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकतेचा विषय ठरलं होतं आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी त्यांचे जिवलगही आवर्जून हजर होते. दीपक बोरसे, IBN लोकमत, धुळे. आज गावाकडच्या बातम्यांमध्ये इतकंच. पहा फक्त IBN लोकमत.